पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोकले फाटा परिसरातील 4 समाजाच्या आरक्षित जागेवरील तब्बल 21 खोकेधारकांनी केलेले अतिक्रमण अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने हटवले आहे। या अतिक्रमण विरोधात समाजाकडून तब्बल 2008 पासून सातत्याने लढा सुरू होता। सदर जागेवर अनेक वर्षापासून खोकेधारकांनी अतिक्रमण केले होते। ही जागा 4 समाजाच्या हक्काची असल्याचा दावा करत समाजाने 2008 पासून अतिक्रमण हटवण्याची मागणी लावून धरली होती। या संदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना वेळोवेळी नोटीसही बजावण्यात आल्या होत्या, मात्र नोटीस देऊनही अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते। त्यानंतर समाजाने न्यायालयासह पन्हाळा तहसील कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती। आज ठेकेदारक आणि ग्रामपंचायतीच्या मध्ये ग्रामपंचायतीनं अंदाधुंदी कारभारामुळे आज लोकांना नोटीस, काही नोटीस 24 तारखेला काढल्या, काही नोटीस 29 तारखेला काढल्या आणि संभ्रम निर्माण करून अचानक त्यांनी आज लोकांच्या अतिक्रमण काढायसाठी JCB आणून 7 दिवसाच्या आधी 7 दिवस व्हायचे आहेत अजून, तर त्यांनी आज दुपारी भर पावसात मोठं सगळ्यांचं नुकसान केलेलं आहे। कुठलंही लिगली नोटीस नसताना की आम्हाला आदेश आहेत, आम्ही तहसीलदार मॅडमना बी विचारलं तर तहसीलदार मॅडम म्हटल्या तसं काही मी लेटर दिलेलं नाही आहे। BDO मॅडमना विचारलं, त्या बी म्हटल्या आम्ही फक्त तिथली तपासणी करा असं म्हणून त्यांना सांगितलेलं आहे, तुमच्यावरती कारवाई करा किंवा कुठल्या ह्याच्याकडे येते ते बघा। तर ह्याने अचानक एवढा मोठा आज नुकसान केलेलं आहे लोकांचं की आज कोणाच्याही पोटात अन्न पाणी नाही आहे। आणि काही लोकांना सुद्धा मधल्या काळात आम्ही म्हटलं बाबा तुमची जागा आहे तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, तर पैसे देणारी आज वेगळे येणार, उद्या वेगळे येणार, तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुमचं मिटवतो अशी, मग आम्ही द्यायचं कोणाला पैसे, हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला। आणि त्याच्यामुळे हे पेंडिंग पडत गेल्यावरती आज ही ग्रामपंचायतीनं मोठी कारवाई आमच्यावरती केली। कोडोली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गट नंबर 1236 आणि 1239 या ठिकाणी जी खोकी टाकली होती, त्या खोक्यावरती माननीय तहसीलदार पन्हाळा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे। 1236 आणि 1239 पूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायतीने परवानगी देऊन खोकी टाकलेली होती। त्याच्यामुळे आपण वारंवार त्यांना सांगितलं की बाबा हा गट नंबर येतोय, ग्रामपंचायत मालकीची जागा नाही, त्यामुळे खोके आपण काढून घ्या असं वारंवार सांगून सुद्धा खोकेधारकांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। गेले 7 ते 8 वर्ष ग्रामपंचायत कुठलाही कर त्यांच्याकडून वसूल करून घेत नाही। त्याच्यामुळं त्यांना गेली 24/6 रोजी तहसीलदारच्या आदेशानुसार आपण त्यांना नोटीस दिली होती 7 दिवसात अतिक्रमण निष्कासित करा म्हणून। त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आता अतिक्रमण आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून काढत आहोत। अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत जागेवरील 21 खोके हटवून अतिक्रमण दूर केले।